बुलढाणा इथं शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीतून बसवून त्यांचं सारथ्य करत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव विद्यार्थ्यांसोबत प्रवेशोत्सव दिंडीत सहभागी झाले। विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊनही स्वागत करण्यात आलं। मादणी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमाला प्रतापराव जाधव यांनी हजेरी लावली। विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। गावातून प्रवेशोत्सव वाजत गाजत करण्यात आला। बैलगाडीतून विद्यार्थ्यांना घेऊन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शाळेत झालेल्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अद्ययावत स्कूल बॅग आणि शालेय गणवेश वाटप केले। तर ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं स्वागत प्रवेशोत्सवाच्या निमित्तानं करण्याचं भाग्य मिळालं। जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना अद्ययावत स्कूल बॅग देण्याचा शुभारंभ मादणी गावातून करण्यात आला, अशी प्रतिक्रिया प्रतापराव जाधव यांनी यावेळी दिली। खरं म्हणजे वर्ग 1ली ते 4थी पर्यंत मादणी या गावातील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेमध्येच माझं शिक्षण झालं आणि गेल्या अनेक दिवसापासून मी या शाळेमध्ये आलो नव्हतो। जवळपास 2-3 वर्षापासून काही माझं येणं झालं नाही। पण आज महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असतील, अजितदादा उपमुख्यमंत्री असतील आणि विशेष करून आपले शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी हा उपक्रम केला की सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी जाऊन या मुलांचं स्वागत करावं आणि म्हणून ते स्वागत करण्यासाठी ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेमध्ये शिकणाऱ्या मुलांचं स्वागत करावं अशी माझी मनापासून इच्छा होती आणि आज तो योग आला। आज मादणी गावच्या सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही स्वागत केलं। त्यासोबत CSR मधून HPCL कंपनीच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील 17,000 विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अशा डेस्क कम स्कूल बॅग आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतल्या आणि आज जिल्ह्यामध्ये वाटप केलं। मादणीमध्ये त्याचं वाटप झालं आणि राज्य शासनाच्या वतीनं सुद्धा त्यांना शाळेचा संपूर्ण ड्रेस आणि शाळेची सगळी पुस्तकंसुद्धा लागणारे बुकसुद्धा उपलब्ध करून दिलेले आहेत आणि आज मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद या ठिकाणी पाहायला मिळाला, खऱ्या अर्थानं आमच्याही जुन्या शाळेतल्या आठवणी या ठिकाणी आठवण जे त्या उचंबळून आल्या की या शाळेमध्ये आपण शिकलो, पहिल्या वर्गात जाताना आपण कसे होतो, 4थ्या वर्गापर्यंत आपण इथे काय करत होतो, या सगळ्या गोष्टीच्या आठवणी या ठिकाणी जागृत झाल्यात।